गुरुप्रसाद क्लासेतील सर्व विद्यार्थी व प्रगती क्लासेसमधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. आज आपण 9वीचा लेसन नंबर 8 युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स म्हणजे उपयोगी आणि अनुपयोगी सूक्ष्मजीव यांचा अभ्यास करणार आहोत. व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स अँड व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स. तर मायक्रोब्स म्हणजे काय, तर सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव कशाला म्हणतात आणि त्यांची वैशिष्ट्य काय आहेत. तर सूक्ष्मजीव म्हणजे डोळ्यांनी न दिसणारे, डोळ्यांना नाही दिसत, एकदम सूक्ष्म असतात, म्हणूनच त्यांना आपण सूक्ष्मजीव म्हणतो. तर डोळ्यांनी न दिसणारे पण अवतीभोवती सर्व ठिकाणी असणारे जे सजीव आहेत त्यांना आपण सूक्ष्मजीव असं म्हणतो. आणि हे आपण कुठे ऑब्झर्व करतो, तर मायक्रोस्कोप खाली. आपल्याला हे मायक्रोस्कोप खाली दिसतात आणि त्यांच्या वैशिष्ट्य आपण आता या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. यू आर फॅमिलियर विथ डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रोब्स विच आर all around us but cannot be seen with our eyes. In what way are they related to our everyday life? आता हे सर्व आपण या पाठात शिकणार आहोत की आपल्या अवतीभोवती कोणते आपल्याला सूक्ष्मजीव दिसतात आणि आहेत त्यांचा अभ्यास करूया, जे आपल्या दररोजच्या लाईफमध्ये येतात. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, तर जे सूक्ष्मजीव आहेत ते काही उपयोगी आहेत, तर काही जे असतात हे आपल्या शरीराला घातक असतात. तर पहिला जो पॉइंट आहे तो आपण बघूया. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. लॅक्टोबॅसिलाय हे मायक्रोब म्हणजे सूक्ष्मजीवाणूचं नाव आहे. लॅक्टोबॅसिलाय जे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये येतात. स्मिअर अ ड्रॉप ऑफ फ्रेश बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड, स्टेन इट विथ मिथिलीन ब्ल्यू अँड पुट अ कव्हर स्लिप ओव्हर इट. एक बटर मिल्क म्हणजे ताकाचा एक थेंब एका काचपट्टीवर घ्या आणि त्याच्यावर थोडेसे मिथिलीन ब्ल्यू टाकून त्याच्यावर एक कव्हर स्लिप ठेवू आणि मायक्रोस्कोप उच्च दर्जाचे जे भिंग आहे, पहिले 10x भिंगाने आणि त्याच्यानंतर आणखीन त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचं भिंग 60x याने आपण त्याचं ऑब्झर्वेशन करूया. डिड यू नोटीस द ब्ल्यू रॉड शेप ऑर्गॅनिझम्स मूव्हिंग अराउंड. हे इथे तुम्हाला दिसत आहेत, त्याचं शेप दंडगोलाकृती आणि ब्ल्यू म्हणजे निळ्या रंगाचे. आणि दे आर Did you notice the blue rod shape organisms moving around? They are lactobacilli. तर हे जे तुम्हाला त्या ताकाच्या थेंबामध्ये सूक्ष्मदर्शिकेखाली दिसतील हे काय आहेत, लॅक्टोबॅसिलाय जीवाणू आहेत. दे आर मायन्यूट, खूप स्मॉल असतात, सूक्ष्म असतात आणि रेक्टँग्युलर इन शेप म्हणजे यांचा जो शेप आहे हा कसा आहे, आयताकृती शेपमध्ये हे असतात. Lactobacilli are anaerobic bacteria, that is they can produce energy without use of oxygen. anaerobic म्हणजे ते त्यांचे स्वतःचे जे अन्न आहे किंवा एनर्जी जी आहे ती प्रोड्यूस स्वतः करतात बट विदाउट यूज ऑफ ऑक्सिजन. त्यांना अनएरोबिक म्हणतात. ऑक्सिजनचा यूज न करता ते एनर्जी प्रोड्यूस करू शकतात आणि म्हणून लॅक्टोबॅसिलाय हे अनएरोबिक या गटात मोडतात. How is yogurt made from milk and what exactly happened in this process? आता ह्या पॉइंटमध्ये आपण टॉपिकमध्ये दुधापासून दही कशी बनवतात आणि नक्की काय होतं त्या प्रोसेसमध्ये ते पाहूया. द लॅक्टोबॅसिलाय कन्वर्ट लॅक्टोज द शुगर इन द मिल्क इन टू लॅक्टिक ॲसिड. तर ज्यावेळेस दुधाची दही बनते त्यावेळेस दुधामधली जी साखर आहे जिला लॅक्टोज म्हणतात त्या लॅक्टोजचं कन्व्हर्शन होतं लॅक्टिक ॲसिडमध्ये आणि हे कन्व्हर्शन कोण करतं, तर लॅक्टोबॅसिलाय जीवाणू. हे जे सूक्ष्मजीव जे असतात हे दुधातील साखरेचं आम्लामध्ये रूपांतर करतात आणि ह्याच प्रोसेसला फर्मेंटेशन असं म्हणतात, म्हणजेच किण्वन प्रक्रिया. As a result, the pH of the milk decrease, causing coagulation of milk proteins, and thus milk proteins are separated from other constituents of milk. तर ही फर्मेंटेशन जेव्हा क्रिया होते तेव्हा काय होतो, एक गोळा तयार होतो. जी मिल्कची pH व्हॅल्यू आहे ही कमी होते आणि कोॲग्युलेशन म्हणजे एक घट्ट असा गोळा बनतो दुधाचा आणि हे जे मिल्क प्रोटीन्स आहेत हे याचा गोळा बनतो आणि त्या बाकीच्या कन्स्टिट्युएंट्स पासून हे काय होतात, दुधामधल्या बाकीच्या कन्स्टिट्युएंट्स पासून हे वेगळे होतात. अँड दिस इज व्हॉट हॅपन्स व्हेन मिल्क चेंजेस इनटू योगर्ट. आणि अशा प्रकारे दुधाची दही बनते. तर दुधाची दही बनताना लॅक्टोजचं लॅक्टिक ॲसिडमध्ये रूपांतर होतं जे लॅक्टोबॅसिलाय हे सूक्ष्मजीव करतात.
योगर्ट हॅज अ स्पेसिफिक सोर टेस्ट ड्यू टू लॅक्टिक ॲसिड. तर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, त्याच्यामुळे त्या दह्याला एक आंबटशी अशी चव असते. आणि pH व्हॅल्यू जी आहे ती कमी असते दहीमध्ये. सो द लो pH डिस्ट्रॉयज हार्मफुल मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क. आणि मिल्कमधले जे हार्मफुल मायक्रोब्स असतात, जे आपल्या शरीराला घातक असतात, त्यांचा सुद्धा नाश हे जीवाणू करतात. अंडरस्टँड? Why do doctors advise you to have yogurt or buttermilk if you have indigestion or abdominal discomfort? म्हणजे ज्यावेळेस तुमच्या पोटामध्ये बिघाड होतो, पचनाचा काही प्रॉब्लेम होतो, त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर दही किंवा ताक प्यायला काय सांगतात? तर दह्यामध्ये किंवा ताकामध्ये लॅक्टोबॅसिलाई हे जीवाणू असतात, बरोबर. आणि हे जीवाणू शरीरातील जे अन्नमार्ग आहे त्याच्यामध्ये जे घातक जीवाणू आहेत त्यांचा नाश करतात आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. त्यामुळे अशा वेळेस पोटाचे ज्यावेळेस आजार असतात त्यावेळेस डॉक्टर काय सांगतात की तुम्ही दही किंवा ताक हे पचण्यासही हलके असते म्हणून घ्यायला सांगतात. Sometimes yogurts becomes bitter and froths up. Why does this happen? काही वेळेला दही आपल्याला अशी बुळबुळीत किंवा तिला असा वेगळाच असा कडवट वास येतो. तर असं का होतं? तर ज्यावेळेस त्या दह्याला कडवट वास येतो किंवा ती अशी आपल्याला गुळगुळीत लागते त्यावेळेस त्याच्यातले लॅक्टोबॅसिलाई हे जीवाणू मरतात आणि तिथे जे शरीराला घातक जीवाणू असतात, दॅट इज क्लॉस्ट्रिडियम म्हणून जे जीवाणू आपल्या शरीराला घातक असतात त्यांची निर्मिती होते. आणि त्यामुळे असं जर दही तिथे तुम्हाला वाटत असेल तर ते दही खाऊ नये किंवा त्या दह्यामुळे आपल्या शरीराला काही आजार होण्याची शक्यता असते. Which different milk products are obtained at home by fermentation of the cream from the milk? तर दुधापासून आपण काय फर्मेंटेशन प्रोसेसने काय बनवू शकतो? तर दुधापासून आपण दही, ताक, श्रीखंड, लोणी असे विविध पदार्थ फर्मेंटेशनद्वारे बनवू शकतो. What is mean by probiotic yogurts and other foodstuffs that are popular nowadays? आता आपण टीव्हीवर ॲड वगैरे बघतो की प्रोबायोटिक दही. तर त्याच्यामध्ये काय असतं? तर हे जे युजफुल मायक्रोब्स आहेत म्हणजे कोणते लॅक्टोबॅसिलाई आर ॲडेड टू दीज इटेबल्स अँड सच इटेबल्स आर हेल्दी बिकॉज दे किल द हार्मफुल बॅक्टेरिया लाईक क्लॉस्ट्रिडियम इन द एलिमेंटरी कॅनल अँड हेल्प टू इम्प्रूव्ह अवर इम्युनिटी. तर हे जे प्रोबायोटिक योगर्ट जे आपण ॲडव्हर्टाईज बघतो त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई हे जीवाणू हे सूक्ष्मजीव असतात आणि हे जे सूक्ष्मजीव असतात हे हेल्दी असतात आणि हार्मफुल बॅक्टेरियाला ते काय करतात? मारतात आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढवतात. युजेस ऑफ लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलाई जीवाणू जे आहेत यांचे आपल्याला काय फायदे आहेत? तर व्हेरियस मिल्क प्रॉडक्ट्स लाईक योगर्ट, बटर मिल्क, घी, चीज, श्रीखंड एक्सेट्रा कॅन बी ऑब्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ मिल्क. तर दुधापासून हे सर्व बनवण्यासाठी आपल्याला लॅक्टोबॅसिलाई या जीवाणूंचा उपयोग होतो. लॅक्टोबॅसिलाई फर्मेंटेशन इज युजफुल फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ सायडर, कोको, पिकल ऑफ व्हेजिटेबल एक्सेट्रा. तर काही भाज्यांचे लोणचे बनवण्यासाठी कोको, सायडर यांचं प्रोडक्शन म्हणजे यांचं उत्पादन करण्यासाठी लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंचा उपयोग होतो. लॅक्टोबॅसिलाई अँड सम अदर युजफुल मायक्रोब्स टेकन टुगेदर आर यूज्ड टू ट्रीट ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट. पोटाचे काही विकार असतात, आजार असतात ते क्युअर करण्यासाठी लॅक्टोबॅसिलाई आणि आणखीन काही युजफुल मायक्रोब्स यांना एकत्रित करून उपचार केला जातो. लिव्ह इन फॉडर आफ्टर टू डोमेस्टिक कॅटल लाईक काऊज अँड बफेलोज इज फॉडर फर्मेंटेटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई. तर आपण गुरांना म्हणजेच गाई म्हशींना जे जेवण देतो ते पण फर्मेंटेड केलेलं असतं आणि ते फर्मेंटेशन करण्यासाठी आपण लॅक्टोबॅसिलाई या जीवाणूंचा उपयोग करतो. द लॅक्टोबॅसिलाई फर्मेंटेशन प्रोसेस इज यूज टू मेक वाईन अँड सम टाईप्स ऑफ ब्रेड. तर पाव बनवण्यासाठी किंवा दारू बनवण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होतो. तर असा विविध याच्यामध्ये आपल्याला लॅक्टोबॅसिलाई या जीवाणूंचा उपयोग होतो. हाऊ मेनी डिफरंट इंडस्ट्रीज डिपेंड अपॉन द लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. तर कोणकोणत्या इंडस्ट्रीज याच्यावर डिपेंड्स आहेत लॅक्टोबॅसिलाईवर? तर त्या दुग्धजन्य पदार्थांच्या ज्या सगळ्या इंडस्ट्रीज आहेत किंवा वाईन शॉपमध्ये ब्रेड वगैरे बनवण्यासाठी
ज्या इंडस्ट्रीज आहेत तिथे सर्व ठिकाणी लॅक्टोबेसिलाई जीवाणूंचा उपयोग होतो. विच टाइप्स ऑफ कटेज इंडस्ट्रीज अँड फॅक्टरीज कॅन बी स्टार्टेड इन एरियाज विथ अबंडंट मिल्क प्रोडक्शन. म्हणजे जिथे दुधाचं उत्पादन जास्त असेल अशा ठिकाणी आपण कोणकोणत्या इंडस्ट्रीज ओपन करू शकतो, तर त्या ठिकाणी आपण गोबर गॅस निर्मिती, बरोबर, गोबर गॅसची निर्मिती होऊ शकते. त्यानंतर दुग्धजन्य व्यवसाय, कारण की मिल्क प्रोडक्शन असल्यामुळे दुग्धजन्य व्यवसायांचा तिथे बिझनेस चालेल. आणि गुरांचे खाद्यपदार्थ बनवण्याची पण फॅक्टरी किंवा इंडस्ट्री तिथे आपण ओपन करू शकतो. तर हा आपण बघितला लॅक्टोबेसिलाई जीवाणू बद्दल माहिती, त्यांचे युजेस वगैरे. आता रायझोबियम सिम्बायोटिक बॅक्टेरिया. तर रायझोबियम हा पण एक जीवाणू आहे जो मुळांच्या, वनस्पतींच्या मुळांवरती ज्या गाठी असतात त्यांच्यामध्ये हा आढळतो. हा सहजीवी जीवाणू असतो. सहजीवी जीवाणू याला का म्हणतात हे मी पुढच्या टॉपिकमध्ये डिस्कस करते. टेक अ plantlet of fenugreek, groundnut or any other bean and sterilize it with 3 to 5% solution of hydrogen peroxide. तर मूळ एखादं रोपटं फेनुग्रीक म्हणजे मेथी, शेंगदाणा किंवा आणखीन काही बीन्स म्हणजे डाळी यांचं रोपटं घ्या आणि त्याला स्वच्छ करा. कशामध्ये, तर हायड्रोजन पेरॉक्साईड 3 to 5% सोल्युशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये त्याला स्वच्छ करा. त्यानंतर कीप इट इन अ 70% सोल्युशन ऑफ इथाइल अल्कोहोल फॉर 4 to 5 minutes. इथे हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये त्याला स्टरलाइज केल्यानंतर, निर्जंतुकीकरण केल्यानंतर 4 ते 5 मिनटं त्याला इथाइल अल्कोहोलच्या सोल्युशनमध्ये ठेवा. देन क्लीन द रूट्स विथ स्टराईल वॉटर, आणि पुन्हा त्याला स्टराईल वॉटरने क्लीन करा. अँड टेक थिन सेक्शन्स ऑफ द रूट नोड्युल्स. म्हणजे त्या रोपट्याच्या मुळांवरती ज्या गाठी आहेत, रूट नोड्युल्स, त्याचं एक पातळ असं सेक्शन असं कटिंग करून घ्या. सिलेक्ट गुड सेक्शन, त्याच्यातलं एक चांगलं असं सेक्शन घ्या. अँड प्लेस इट इन अ सोल्युशन ऑफ सॅफ्रॅनिन फॉर 2 to 3 minutes. आणि सॅफ्रॅनिन सोल्युशनमध्ये त्याला 2 ते 3 मिनटं त्या पातळ जी तुम्ही कटिंग केलेली आहे त्या मुळांवरच्या गाठीचं त्याच्यातलं पातळ एक सेक्शन 2 ते 3 मिनटं सॅफ्रॅनिन सोल्युशनमध्ये ठेवा. Place the stain section on a glass slide and cover it with a cover slip and observe it under the compound microscope. काचपट्टीवर ठेवल्यानंतर एक दुसऱ्या काचपट्टीने तिला कव्हर करा आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करा. तुम्हाला काय दिसेल, तर पिंकिश रॉड शेप ऑर्गॅनिझम्स म्हणजे गुलाबी दांड्याप्रमाणे सजीव तुम्हाला त्याच्यात त्या थेंबामध्ये त्या सेक्शनमध्ये तुम्हाला दिसतील. आणि त्यांनाच आपण म्हणतो रायझोबियम बॅक्टेरिया. ते जे दिसत आहे तुम्हाला पिंकिश कलरचे, गुलाबी कलरचे दंडाकृती जीवाणू, तेच आहेत रायझोबियम बॅक्टेरिया. Note that we had to search for the root nodules of leguminous plants to obtain this bacteria. Are the rhizobium bacilli useful to these plants or harmful? तर लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे डाळी, कडधान्य यांचे जे झाडं आहेत, यांची जे मुळं आहेत, त्या मुळांच्या गाठींवरती हे बॅक्टेरिया असतात त्या गाठीमध्ये. आणि हे यांना उपयोगी असतात का, तर हो, हे जे बॅक्टेरिया आहे हे त्यांना उपयोग असतं. कारण की हेच बॅक्टेरिया ॲटमॉस्फिअर म्हणजे आपल्या सभोवती जे हवा आहे त्याच्यातील नायट्रोजन ॲक्सेप्ट करतात, नायट्रोजन शोषतात आणि त्याच्यापासून नायट्रेट्स बनवतात आणि ते नायट्रेट्स वनस्पतींना पुरवतात. आणि वनस्पतींना ते नायट्रोजन युक्त नायट्रेट्स मिळाल्यानंतर वनस्पती जे प्रोड्यूस करतात, प्रोटीन्स युक्त पदार्थ प्रोड्यूस करू शकतात. म्हणजे डाळी, कडधान्य यांच्यामध्ये जो प्रोटीन्सचा स्रोत असतो हा कशामुळे मिळतो त्यांना, तर नायट्रोजनस कंपाऊंड्स मिळाल्यामुळे. आणि हे नायट्रोजनस कंपाऊंड्स कशामुळे मिळतात त्यांना, तर रायझोबियम बॅसिलायमुळे त्यांना मिळतात, त्यांना म्हणजे प्लांट्सला. ओके, नेक्स्ट, रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम. रायझोबिया
हां, तर त्यांनी इथे ते पण डिस्कस केलंय की रायझोबिया लिव्हिंग इन रूट नोड्युल्स, म्हणजे त्या गाठी ज्या आहेत मुळांवरच्या त्याच्यामध्ये हे रायझोबिया जीवाणू असतात. हे काय करतात, सप्लाय नायट्रेट्स, नायट्राइड्स अँड अमिनो ॲसिड्स टू दॅट प्लांट इन एक्सचेंज गेट एनर्जी इन फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स फ्रॉम इट. सहजीवी यांना का म्हणतात, तर हे काहीतरी प्लांट्सला देतात आणि प्लांट्सकडून काहीतरी स्वतःसाठी मिळवतात, म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी दोघं एकमेकांवरती डिपेंड असतात आणि म्हणून त्यांना सहजीवन यालाच काय म्हणतात, सहजीवन, म्हणजे एकमेकांचा फायदा होतो. जीवाणूंमुळे प्लांट्सला फायदा होतो आणि प्लांट्समुळे त्या जीवाणूंना फायदा होतो, म्हणून यांना सहजीवन, सिम्बायोसिस असं म्हटलं जातं. तर हे नायट्रेट्स, नायट्राइड्स आणि अमिनो ॲसिड्स प्लांट्सला देतात आणि त्याच्या बदली प्लांट्सकडनं त्यांना एनर्जी मिळते कर्बोदकांच्या फॉर्ममध्ये. सच अ म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप, तर यांची जी रिलेशनशिप आहे हिलाच काय म्हणतात, सहजीवन, सिम्बायोसिस असं म्हटले जाते. रायझोबिया प्रोड्यूस नायट्रोजनस कंपाऊंड्स फ्रॉम ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन, ॲटमॉस्फिअरमधल्या नायट्रोजनचं हे काय करतात, नायट्रोजनस कंपाऊंड्स बनवतात त्या नायट्रोजनपासून. अँड हाऊएव्हर फॉर दिस प्रोसेस ऑफ नायट्रोजन फिक्सेशन दे नीड लेग्युमिनस प्लांट्स लाईक बीन्स, स्वीट पी, सोयाबीन एक्सेट्रा ॲज होस्ट. तर नायट्रोजन फिक्सेशन बनवतात पण त्याच्यासाठी त्यांना ह्या आणखी प्लांट्सची पण गरज लागते, जसं सोयाबीन, बरोबर, बीन्स म्हणजे घेवडा वगैरे हे जे प्लांट्स आहेत, स्वीट पी या प्लांट्सची सुद्धा त्यांना एक होस्ट म्हणजे एक त्यांना त्याची आवश्यकता, त्याचा उपयोग नाही, त्यांची आवश्यकता लागते. बीन्स अँड पल्सेस आर रिच इन प्रोटीन्स ड्यू टू द नायट्रोजनस कंपाऊंड्स मेड अवेलेबल बाय रायझोबिया. तर तुमच्या डाळी किंवा कडधान्य हे रिच प्रोटीन्स कशामुळे होतात, तर ड्यू टू द नायट्रोजनस कंपाऊंड्स मेड अवेलेबल बाय रायझोबिया. प्लांट्सला नायट्रोजनस कंपाऊंड्स मिळतात कोणामुळे, रायझोबियामुळे. म्हणून जे प्रोटीन्स जे आहे, प्रोटीन्सचं प्रमाण जे आहे ते डाळींमध्ये, कडधान्यांमध्ये जास्त प्रमाणात असतात. आफ्टर हार्वेस्टिंग अ लेग्युमिनस क्रॉप, लेग्युमिनस म्हणजे कडधान्य जेव्हा शेतामधनं काढली जातात कडधान्यांची पिकं, त्यावेळेस जे रूट्स असतात तर ते जमिनीमधनं ते कापतात, पण जे रूट्स म्हणजे मुळं आहेत ते झाडं कापल्यानंतर, कडधान्यांची झाडं कापल्यानंतर जे रूट्स आहेत, मुळं आहेत किंवा आणखी काही जमिनीमध्ये ते प्लांट्सचे पार्ट्स आहेत ते तसेच ठेवतात. तर त्याचा उपयोग काय होतो, तर त्याच्यामुळे जीवाणूंची जी संख्या आहे जमिनीमधली ती तशीच राहते आणि त्यामुळे केमिकल फर्टिलायझर्स जास्त वापरावे लागत नाही, कारण जेवढे केमिकल फर्टिलायझर्स आपण वापरतो तेवढा त्याचा दुष्परिणाम होतो. अंडरस्टँड. आफ्टर हार्वेस्टिंग अ लेग्युमिनस क्रॉप द लेफ्ट ओव्हर रूट्स म्हणजे त्या प्लांट्स कापल्यानंतर त्यांचे जे मुळं राहतात किंवा बाकीचे अदर प्लांट पार्ट्स आहेत, डेलिब्रेटेड डंप इन फार्म सॉइल टू मेंटेन इट्स बॅक्टेरियल पॉप्युलेशन, तर त्यांना जमिनीमध्येच गाडलं जातं, डंप केलं जातं, बिकॉज बॅक्टेरियल पॉप्युलेशन, जीवाणूंची संख्या तशीच राहावी म्हणून, कारण त्या मुळांमध्ये बॅक्टेरिया असतात. द यूज ऑफ द रायझोबियम हॅज हेल्प टू रिड्यूस द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. त्या रायझोबियममुळे, त्या जीवाणूंमुळे केमिकल फर्टिलायझर्सचा दुष्परिणाम टाळला जातो अँड देअर बाय देअर ॲडवर्स इफेक्ट्स, बरोबर, दुष्परिणाम टाळला जातो केमिकल फर्टिलायझर जर कमी प्रमाणात यूज केलं तर. अँड इट हॅज ऑल्सो हेल्प टू रिड्यूस एक्सपेन्सेस ऑन फर्टिलायझर्स अँड थस वर्क्स टू द बेनिफिट ऑफ फार्मर. आणि त्या जीवाणूंमुळे त्यांचा जो खर्च आहे कशावरती, फर्टिलायझर्सवरचा जो खर्च होतो शेतकऱ्यांचा तोही कमी प्रमाणात होतो. अशा तऱ्हेने फार्मर्सला ह्या जीवाणूंचा फायदा होतो. नाउडेज सीड्स आर कोटेड विथ रायझोबियल सोल्युशन और पावडर बिफोर सोईंग. आताच्या काळामध्ये काय केलं जातं, तर रायझोबियम जीवाणूंचं सोल्युशन किंवा पावडर ही त्या सीड्सलाच कोट केलेली असते आणि त्यामुळे जेव्हा त्या बियांना आपण जमिनीमध्ये रोवतो, आफ्टर सोईंग रायझोबिया एंटर द प्लांटलेट्स, तर त्या रायझोबियम जीवाणू असतात त्या प्लांट्समध्ये एंटर होतात अँड दिस इज कॉल्ड रायझोबियल इनोक्युलेशन, म्हणजे लसीकरण म्हणतात. दिस एक्सपेरिमेंट हॅज हेल्प इन द सप्लाय ऑफ नायट्रोजन टू सिरल्स अँड अदर क्रॉप्स बिसाइड लेग्युमिनस क्रॉप्स. तर यांच्यामुळे काय होतं, नायट्रोजनस कंपाऊंड्स प्लांट्सला पटकन मिळू शकतात.
तर प्लांट्सला लवकरात लवकर नायट्रोजनस कंपाऊंड्स मिळावे आणि ते जे प्लांट्समधले जे कडधान्य आपल्याला जे मिळतील ते पौष्टिक म्हणजे प्रोटीन्सयुक्त असावे, याच्यासाठी आत्ताच्या काळात त्यांना डायरेक्ट रायझोबियल सोल्युशनमध्ये सीड्सला काय केलं जातं, कोटिंग केलं जातं आणि मग त्यांना जमिनीमध्ये रोवले जातात. आता आपण बघणार आहोत ईस्ट म्हणजे काय, किण्व. आपण 2 जीवाणू बघितले, लॅक्टोबॅसिली आणि रायझोबियम. आता किण्व आणि किण्वन प्रक्रिया याबद्दल आपण माहिती घेऊया. ब्रिंग ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट फ्रॉम द मार्केट. तुम्ही मार्केटमधनं किण्व घेऊन या आणि मिक्स अ स्पूनफुल ऑफ ईस्ट 2 स्पूनफुल शुगर विथ अ सफिशियंट क्वांटिटी ऑफ ल्युकवॉर्म वॉटर इन द बॉटल. एका बाटलीमध्ये 1 चमचा ईस्ट घ्या आणि 2 चमचे साखर घ्या आणि त्याच्यात असं कोमटसं पाणी थोडंसं टाका. फिक्स अ कलरलेस ट्रान्सपरंट बलून ऑन द माउथ ऑफ दॅट बॉटल. त्या बाटलीमध्ये तुम्ही ईस्ट टाकलं, 2 चमचे साखर आणि थोडंसं पाणी टाकल्यानंतर त्या बाटलीच्या वरती एक फुगा, ट्रान्सपरंट फुगा अशा प्रकारे बांधा की त्याच्यामुळे ती बाटली जी आहे ती टाईट होईल. त्याचं वरती व्हॉट चेंजेस डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 मिनिट्स. आणि 10 मिनिटानंतर तुम्हाला काय दिसेल, तर 10 मिनिटानंतर तुम्हाला असं दिसेल की जो फुगा होता तो काय होतो, फुगतो. आतमध्ये जो प्रोसेस होतो ज्याच्यामध्ये गॅस तयार होतो आणि त्या गॅसेसमुळे तो फुगा काय होतो, फुगतो. मिक्स लाईम वॉटर विथ द गॅस अक्युमुलेटेड इन द बलून. आता बलूनमध्ये जो गॅस गेला आहे ज्याच्यामुळे बलून फुगला आहे तो बलून काढा आणि त्या बलूनमध्ये तुम्ही लाईम वॉटर म्हणजे काय, चुन्याची निवळीचं सोल्युशन पाणी टाका आणि मग ते पाणी तुम्ही एका बीकरमध्ये कलेक्ट करा. तुम्हाला ती चुन्याची निवळी सफेद झालेली दिसेल. आता काय करा, टेक अ ड्रॉप ऑफ द सोल्युशन फ्रॉम द बॉटल ऑन अ ग्लास स्लाइड. आणि त्या बीकरमधल्या सोल्युशनमधला 1 ड्रॉप तुम्ही काचपट्टीवर घ्या आणि तिला मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करा. स्टोअर द सोल्युशन इन द बॉटल केअरफुली. डू यू सी द कलरलेस ओव्हल सेल ऑफ ईस्ट ऑन द स्लाइड. तुम्हाला काय दिसेल, तर ओव्हल शेप म्हणजे लंबगोलाकार अशा पेशी दिसतील ज्यांना कलरही नाहीये, कलरलेस आहेत. त्या पेशी म्हणजेच काय आहे, त्या ईस्टच्या पेशी असतात. Some of those cells may have small round bodies attached to them. आणि काही ज्या पेशी आहेत त्यांना एक असे गोलाकार अशा पेशी दिसणार तुम्हाला ज्या कलरलेस आहेत आणि एक गोलाकार अजून भाग त्यांना चिकटलेला दिसतो. प्रत्येक पेशीला एक गोलाकार भाग चिकटलेला दिसतो. ओके. Some of those cells may have small round bodies attached to them. These are new daughter cells. तर ह्या काय आहेत, नवीन सेल्स असतात. These are new daughter cells of yeast in the process of formation. This method of asexual reproduction is called budding. म्हणजे अलैंगिक पद्धतीने याच्यामध्ये रिप्रोडक्शन होत असतं किण्वच्या पेशीमध्ये, ज्याला बडिंग असे म्हणतात. Yeast is a heterotrophic fungal microbe that grows on carbon compound. Yeast काय आहे, परपोषी कवकीय सूक्ष्मजीव, कवकधर्मीय सूक्ष्मजीव आहे. आणि हा कशावर वाढतो, तर कार्बनी कंपाऊंड्स, कार्बनिक पदार्थांवरती हा वाढत असतो. आणि ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस विथ 1500 डिफरंट स्पेसीज इन एक्झिस्टन्स. एकपेशीय, परपोषी, कवकीय म्हणजे कवकचे सगळे गुणधर्म या सूक्ष्मजीवामध्ये असतात. कवकधर्मी आहे आणि याच्या किती जाती आहेत, तर 1500 जाती आहेत कवकच्या. द ईस्ट सेल इज युकॅरियोटिक टाइप ऑफ सेल म्हणजे दृश्य केंद्रकीय, जे आपण 2 बघितले, प्रोकॅरियोटिक आणि इकॅरियोटिक. तर इकॅरियोटिक मध्ये फंगस नाही, कवक, दॅट इज ईस्ट हे येतं. हां, फंगसच आहे, ते कवकच आहे. सो याचे काय काय वैशिष्ट्य आहेत, तर हा हेट्रोट्रॉपिक आहे, फंगस आहे, बरोबर. त्यानंतर युनिसेल्युलर, इकॅरियोटिक आणि याच्या किती जाती आढळतात, 1500. In the above experiment, yeast grows and multiples very quickly due to the carbon compound. जो इथे आपण हे बघितलं, इथे गॅस रिलीज होतं, जी एक्सपेरिमेंट आपण बघितला त्या बाटलीचा, याच्यामध्ये ईस्ट जे आहे
हे पटापट ग्रो का होतं तर त्याच्यामध्ये आपण साखर टाकली आहे आणि हा साखरेमध्ये काय असतात, कार्बन कंपाऊंड्स असतात आणि कार्बन कंपाऊंड्समध्ये कंपाऊंड्समुळे ईस्टची पटापट वाढ होते. ईस्ट ग्रोज अँड मल्टिपल व्हेरी क्विकली ड्यू टू द कार्बन कंपाऊंड्स इन द शुगर सोल्युशन. इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग न्यूट्रिशन म्हणजे स्वतःला पोषण तत्व मिळवण्यासाठी ईस्ट सेल्स कन्व्हर्ट द कार्बोहायड्रेट्स इन दॅट सोल्युशन इन टू अल्कोहोल अँड कार्बन डायऑक्साईड म्हणजे स्वतःचे पोषण करताना ते काय करतात तर कार्बोहायड्रेट्सचे रूपांतर अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये करतात. त्याच प्रोसेसला फर्मेंटेशन असं म्हणतो. जसं आपण जेव्हा आपण इडलीचं पीठ रात्री ठेवतो तर ते सकाळी असं फुगून गेल्यासारखं दिसतं आपल्याला, तर त्याच्यावर काय तयार होतो, गॅस, कार्बन डायऑक्साईड हा गॅस तयार झालेला दिसतो. तर ह्याच प्रोसेसला किण्वन प्रक्रिया म्हणतात. तर किण्वन प्रक्रियेमध्ये काय होतं तर हे जे पेशी आहेत हे स्वतःचं पोषण करत असताना कार्बोहायड्रेट्सचं कन्व्हर्शन करतात अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये. त्या प्रोसेसला फर्मेंटेशन असं म्हणतात. हाऊ इज ब्रेड मेड? ब्रेड म्हणजे काय, पाव. तर पाव कसा बनवतात तर पाव बनवण्यासाठी मैदा, तूप, मीठ, साखर यांची गरज असते आणि मेन म्हणजे ईस्ट. तर प्रथम काय केलं जातं, दूध जे आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 दाणे ईस्टचे टाकले जातात. ईस्ट आपल्याला डायरेक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे, मिळतं. तर ईस्टचे 2-3 दाणे हे टाकले जातात आणि ते दूध गरम करतात आणि थोडंसं 10 मिनटं ते दूध गरम केल्यानंतर मैद्यामध्ये मीठ टाकून त्याच्यामध्ये तो मैदा त्या दुधामध्ये भिजवला जातो आणि तो अशा पद्धतीने भिजवतात की ती जी कणिक आहे ती एकदम काय होते, मऊ व्हायला पाहिजे अशा तऱ्हेने ती भिजवली जाते. एकदम स्पॉन्जी ब्रेड स्पॉन्जी होण्यासाठी, जाळीदार होण्यासाठी ती जी कणिक असते ती खूप सारी मळावी लागते आणि नंतर 2-3 तासानंतर ती जी कणिक आपण भिजवून ठेवलेली असते ती फुलते. जेवढी कणिक असते तिच्या दुप्पट कणिक होते आणि त्याच्यानंतर पावाच्या आकाराचे जे खाते असतात ते घेऊन त्याच्यामध्ये पाव बेक केले जातात, भाजले जातात आणि अशा तऱ्हेने पाव बनवतात. अंडरस्टँड? तर आपण ह्या टॉपिकमध्ये 2 जीवाणू बघितले, लॅक्टोबॅसिलाई आणि रायझोबियम आणि किण्व कशा पद्धतीने फर्मेंटेशन करतात ती प्रोसेस आपण पाहिली. ओके, नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण पुढचं चॅप्टर बघूया, अँटीबायोटिक्स वगैरे, आणि चॅप्टर संपवूया. ओके, थँक्यू.